नमस्कार गुरुजी. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार. जय श्री कृष्णा. जय श्री कृष्ण. तर आजचं हे सेशन मुख्यतः दोन व्यक्तींबद्दल नाही आहे. काही प्रश्न आपल्या शिष्य परिवारातून आलेले आहे, काही आपल्याला मेल्स आले आणि त्याबद्दल आज आपण हे सेशन घेतोय. ठीक आहे. आणि किंबहुना माझे वैयक्तिक असे प्रश्न आहेत. एक कम्प्लिटली बिगिनर जर मी स्वतःला म्हणतो, मला काही माहीत नाही, बट ॲज अ सोशल मीडिया युजर मला काही गोष्टी दिसतात, काही माझ्या भ्रांती आहे, काही माझे प्रश्न आहे जे मी विचारू इच्छितो. तर त्याचा समावेश मी या सेशनमध्ये करणार आहे. नक्कीच करूया सुरुवात. सो नक्की. तर मला असं विचारायचं आहे, माझ्या भरपूर मित्रपरिवाराने हा मला प्रश्न विचारला की आयुष्यात गुरु कोण आहे आणि खरंच त्याची गरज असते का? तर आपल्या याबद्दल काय मत आहे? खूप चांगला प्रश्न. मध्यंतरी गुरुपौर्णिमा उत्सव झाला, तर अनेक लोकांच्या आपण रील पाहिल्या. अनेक लोकांनी राजकारणी, नेते मंडळी, घरातील मंडळी सगळ्यांना गुरु म्हणतात. बघा, ठीक आहे, तुमचे ते गुरु रूपात असू शकतात, प्रत्येकाची भावना वेगळी असते. परंतु शास्त्राने जो गुरुचा अर्थ सांगितलेला आहे तो थोडासा वेगळा आहे. गुरु याच्यासाठी करणं गरजेचं आहे की मी कोण आहे, माझ्या स्वतःचं आत्मरूप काय आहे, माझ्या जीवनाचं लक्ष्य काय आहे. खूप मोठा IAS होणं, IPS होणं, इंजिनियर होणं, खूप मोठा बिझनेसमॅन होणं, किंबहुना खूप मोठा व्यापारी होणं, राजकारणी होणं हे माझ्या जीवनाचं लक्ष्य नाहीये. माझ्या जीवनाचं लक्ष्य आणि ध्येय काय आहे हे सांगण्यासाठी, फक्त सांगून नाही, त्यासाठी मी काय केलं गेलं पाहिजे, त्यासाठी जो रस्ता दाखवतो तो गुरु आहे. जो गुरुचा इथे आपण तात्पर्य साधा आणि सरळ घ्यावा की जो तुम्हाला तुमच्या फक्त भौतिक सुखासाठीच नाही तर आत्मसुखासाठी जो तुम्हाला मार्ग दाखवतो, त्यासाठी तुम्हाला तो साधना देऊन तुमचा जीवनाचा उत्कर्ष करतो, तो म्हणजे खरा गुरु. नक्कीच. तर ही गुरुची डेफिनेशन खूप क्लिअर आहे. पण मला असं वाटतं गुरुजी की प्रत्येक एका जीवनाच्या ॲस्पेक्टमध्ये, जसं करिअर असो किंवा एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट असो, ठीक आहे, त्यानुसार गुरु हा वेगवेगळा असतो. पण आपण जे बोलतोय तो आहे आध्यात्मिक गुरु, बरोबर? आणि त्याबद्दलच आपण पुढे चर्चा करणार आहोत. पण बऱ्याच वेळा मी असं बघितलेलं आहे की आयुष्यात भरपूर आध्यात्मिक गोष्टींचा इन्फ्लुएन्स आपल्यावर होत असतो आणि त्यातल्या त्यात माणसाच्या ज्या भावना असतात त्या खूप निरागस असतात बऱ्याच वेळा. आणि एका आध्यात्मिक जर्नीमध्ये माणूस एखाद्याला आपला गुरु समजतो. ठीक आहे. एक त्याचा रिस्पेक्ट असेल किंवा त्याचे काही शब्द असेल किंवा त्याचा काही एक्सपिरियन्स असेल किंवा एक नॉर्मल इन्फ्लुएन्स जरी असू शकतो आणि त्यानुसार माणूस एका गुरुचं चयन करतो. मग आपल्याला माहित नाही की हा जो गुरु आहे तो आपल्याला आध्यात्मिक आपल्या प्रवासात पुढे घेऊन जाणार आहे का? तर मग त्या गुरुचे लक्षण काय, त्याबद्दल तुम्ही सांगा. खूप छान प्रश्न. गुरु प्रत्येक क्षेत्रामध्ये गरजेचा असतो. म्हणजे गुरु म्हणजे आता आपण दोन व्याख्या आपण करूया. ठीक आहे. की गुरु जे तुम्हाला ज्ञान देत आहेत, आपले शिक्षक गुरु आहेत, आपले टीचर्स आहेत, आई वडील गुरु आहेत, सोबत अनेक आपल्या जीवनामध्ये मोठे ज्येष्ठ व्यक्ती जे तुम्हाला मार्गदर्शक ठरून मार्ग दाखवतात, तेही गुरुतुल्य आहे. परंतु सतगुरु, सत काय आहे, सत्य जे तुमच्या डोळ्यासमोर सत्य आणून देतील ते सद्गुरु आहे. आणि सद्गुरूंचं लक्षण बघा, मी पण एक साधक आहे, पण ज्यानुसार आम्हाला सद्गुरु जीवनामध्ये आले, योग्य गुरु आमच्या जीवनामध्ये आले, त्याच्यानुसार शास्त्राने काही लक्षणं सुद्धा सांगितलेले आहे. किती लक्षणं तुम्हाला प्रश्न पडत असेल की मी माझा गुरु कसा ओळखावा? तर आम्ही सर्वांना सांगतो की सर्वात अगोदर गुरु हा शोधावा लागत नाही. सर्वात अगोदर तुम्हाला शिष्य व्हावं लागतं. आज लोक शिष्य का होत आहेत? गुरु बनण्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्ही गुरु करू नका, त्याच्यासाठी तुम्ही गुरूंना हुडकू नका. तुम्हाला सगळ्यात अगोदर शिष्य होणं गरजेचं आहे. शिष्याचे लक्षण समजलेत तर गुरुचं लक्षण तुम्हाला समजेल. शिष्याचे लक्षण आणि साधे आणि सरळ आहे. शिष्याचं लक्षण फक्त आणि फक्त परमात्मा किंवा जो इष्टदेव असेल. इष्टदेवतामध्ये मी पंचदेवांची गोष्ट करतोय, मी अन्य तथाकथित कोणत्याही देवी देवतांचा विषय करत नाहीये. शास्त्राने पंचदेवतेच्या उपासनेला महत्व दिलेलं, म्हणजे शिव आहे, गणपती आहे, सूर्य आहे, देवी आहे किंवा विष्णू आहेत किंवा काही ठिकाणी कार्तिकेय आहेत. अशा ठिकाणी तुमच्या पंचदेवतेचं जर तुमचं इष्ट असतील, त्यापैकी तुमचं कोणतं एक पंचदेवतापैकी तुमचा इष्ट असून तो गुरु त्या इष्टापर्यंत तुम्हाला घेऊन जात असेल, तो खरा गुरु.
आणि तुमचंही लक्ष जीवनाचं तेच पाहिजे की मी ज्या देवतेला मानतो आहे त्या देवतेला मला आपलंसं करायचं आहे. जो त्या गोष्टीला समजून घेण्यासाठी प्रयत्न करतो तो खरा शिष्य. म्हणून एकदा आपल्याला आपल्या जीवनाचं लक्ष ठेवावं लागेल की मला गुरु का करायचा आहे, मला शिष्य का व्हायचं आहे. तर मला त्या परम चैतन्याला, मी त्याला देवी म्हणतो, मी त्याला शिव म्हणतो, मी त्याला विष्णू म्हणतो, मी त्याला गणेश म्हणतो, किंवा मी त्याला शिव म्हणतो, असं जे काही स्वरूप तुम्हाला इच्छा होत असेल, जाणून घ्यायचं असेल, अशा ज्या स्वरूपाशी तुम्हाला जी व्यक्ती कनेक्ट करून देते ते खरे गुरु. गुरूंचं लक्षण बघा, अनेक असे वेगवेगळ्या परंपरा आहेत. अवधूत परंपरा सुद्धा आहे. त्या ठिकाणी अवधूताचं स्वरूप सांगितलं की बाल उन्मत्त पिशाच्या वेशा, म्हणजे तो सगळ्यात अगोदर काही परंपरेमध्ये ते लहान मुलांसारखं ते खेळ खेळतील, काही सद्गुरू उन्मत्त अवस्थेत असतील, काही सद्गुरू हे बाल उन्मत्त पिशाच्यावर त्यांचं आयुष्य राहू शकतं. अशी पण परंपरा आहे, आपण त्याला नकारत नाहीये. परंतु एक ढोबळ मानाने प्रथम दृष्टी बघता शास्त्राने काही लक्षण सांगितलेले आहे. काय लक्षण सांगितलेले आहे शास्त्रानुसार? की त्याला वेदशास्त्राचं ज्ञान असावं, त्याला शास्त्राची माहिती असावी, किंबहुना त्याला पुराण इत्यादी धर्मशास्त्राची तरी त्याला माहिती असावी. देव देवता कुठून आले? धर्मशास्त्रातून आले. तर त्या व्यक्तीला धर्मशास्त्राची माहिती असणं गरजेचं आहे. नंतर काय, आपल्याला गुरु चयन करत असताना तो व्यक्ती कोणत्या परंपरेत आहे हे सर्वात अगोदर शिष्याला माहिती असलं पाहिजे, आणि गुरुला सुद्धा आपली शिष्य परंपरा सांभाळत असताना गुरु परंपरा माहिती पाहिजे. ज्या फक्त हे माझे गुरु होते आणि ते पण तुमचे, मी यांना गुरु मानलं, तुम्ही पण त्यांना गुरु माना आणि मी गुरु झालेलो आहे, अशी संकल्पना शास्त्रामध्ये दिलेली नाहीये. जसं आपण ज्या वंशामध्ये आहे, आपण ज्या कुळामध्ये आहे, त्या कुळामध्ये आपले आई वडिलांसोबत आजी आजोबा खापर पंजोबा इत्यादींचा वंशावळ असते. तशीच वंशावळ अध्यात्मामध्ये, कारण की दीक्षा गुरु करणं म्हणजे तुमचा जन्म आहे, बरोबर. मग जन्म घेतल्यानंतर जशी आपली स्वतःची वंश परंपरा आहे तशी देखील गुरूंची वंश परंपरा तुम्हाला माहिती पाहिजे. अशा वंश परंपरेतच तुम्हाला दीक्षा भेटते आणि तेच तुमचे गुरु होऊ शकतात. हे सर्वसाधारण गुरूंचे लक्षण आहे. गुरुगीतामध्ये अनेक लक्षणं सांगितलेले आहे, परंतु आता त्याच्यावरती आपण जास्त न बोललेलं बरं. म्हणून सर्वसाधारणपणे हेच आहे की तुम्हाला परंपरेतील व्यक्ती आणि देवाशी कनेक्ट करणारा खरा गुरु. तर थँक्यू गुरुजी या विषयावर प्रकाश दिल्याबद्दल. पण ॲज अ सोशल मीडिया युजर मी भरपूर रील्स असे बघतो की ज्यात एक गुरु आहे, तो कानात काहीतरी मंत्र सांगतो आणि तो व्यक्ती त्या गुरुचा चेला होतो. जर आपण शास्त्राला परिमाण मानले आणि शास्त्रसंमत ज्या गोष्टी असेल त्यालाच आपण सत्य मानलं, तर दीक्षाचे काही शास्त्रशुद्ध स्टेप्स पद्धत असतात का? त्यावर मला सांगा. खूप चांगला प्रश्न आहे. मला सांगावं असं वाटेल की ह्या ज्या काही परंपरा आहेत किंवा जे काही नियम, जे परिमाण दिलेले आहेत ते परंपरेवरती डिपेंड आहे. ठीक आहे, मला अन्य परंपरेचं ज्ञान नाही आहे, किंबहुना काही त्यामध्ये त्रुटी असू शकतात, त्यासाठी मी ती जास्त काही त्यावरती प्रकाश टाकत नाही. परंतु शाक्त परंपरेमध्ये दीक्षेचं विधान वेगळं आहे. कोणताही गुरु अगदी सडनली कुणालाही मंत्रोपदेश करू शकत नाही. प्रत्येक, उदाहरणार्थ शाक्त परंपरेमध्ये मला एखाद्या व्यक्तीला दीक्षा द्यायची असेल तर सर्वात अगोदर मला त्या व्यक्तीचं अध्ययन, त्या व्यक्तीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सोबत कोणत्या मुहूर्ताला, कोणत्या नक्षत्राला मला त्याला मंत्रोपदेश करायचा आहे हे मला जाणून घेणं गरजेचं आहे. फक्त हा मंत्र करावा आणि तुम्ही एखादीच देवतेचं करावं असं नाहीये. प्रत्येक माणसाचं प्रारब्ध वेगवेगळं राहू शकतं, त्यामुळे त्याच्या नक्षत्रानुसार कोणत्या देवतेची उपासना त्याला फलीभूत होणार आहे याचं सुद्धा अभ्यास करणं गरजेचं असतं. विशिष्ट दिनमान असतात, त्याची विशिष्ट प्रक्रिया असते, तेव्हाच तुम्हाला मंत्र उपदेश केला जातो. एकदा मंत्र उपदेश तुम्ही तुमच्या शिष्याला केला किंवा गुरूंनी तुम्हाला मंत्रोपदेश केला, त्या मंत्राची, त्या देवतेचे नियम आहेत, ते तुम्हाला दीक्षेच्या वेळी गुरु समजावून सांगतात, ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. लगेच आता मंत्र दीक्षेचे मुख्य 3 प्रकार आहेत.
पहिली जी दीक्षा असते तिला मांत्री दीक्षा म्हणतात. मांत्री दीक्षा म्हणजे काय? कानामध्ये उपदेश करणं. आणि फक्त उपदेश करणं म्हणजे कोणता तरी मंत्र सहज कानामध्ये फुकणं म्हणजे मंत्र उपदेश नाही. जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा पूर्ण इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. त्या मंत्राचा विनियोग काय आहे, तो जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचे ऋषी कोण आहे, छंद काय आहे, तो मंत्राचा बीज काय आहे, त्या मंत्राचं कीलक काय आहे, हे समोरच्या गुरुला माहिती असलं पाहिजे. आणि तो मंत्रचा अधिकार त्या व्यक्तीकडे असला पाहिजे. फक्त पुस्तकात वाचून कोणत्या तरी पंडितांकडनं मंत्र घेऊन तुम्ही तो आपल्या शिष्याला किंबहुना आजच्या भाषेमध्ये चेल्यांना आपल्याला देता येत नाही. त्याची एक वेगळी पद्धत आहे. हा, काही परंपरागत तुम्हाला ते मिळालेलं असेल, त्याच्यामध्ये मला त्यात ज्ञान नाहीये, परंतु आपल्या श्रीविद्ये परंपरेमध्ये, शाक्त परंपरेमध्ये असे विधान आपल्याला करता येत नाही. त्याचा विशिष्ट क्रायटेरिया ठरलेला आहे, त्यामध्येच आपल्याला दीक्षाविधी ही पूर्ण करून घ्यावी लागते. दुसरा जो प्रकार आहे मांत्री दीक्षा म्हणजे विशिष्ट मंत्राचा उपदेश त्या व्यक्तीच्या कानामध्ये दिला जातो. दुसरा जो प्रकार तो आहे शांभवी दीक्षा. ही एक योगिक प्रक्रिया आहे आणि ती इतक्या सहज आणि सोपी नाही आणि ती ऑनलाईन तर अजिबात देता येत नाही. त्याला एक विशिष्ट काळ लागतो, त्यानंतर ती दीक्षा दिली जाते. तिसरी जी विधी आहे तिला म्हणतात शक्तिपात दीक्षा. शक्तिपात दीक्षा ही सुद्धा एक गुप्त विधी आहे, एक गुप्त प्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठी सर्व कोणी सक्षम नसतं. ना घेणारा तेवढा सक्षम नसतो, ना देणाऱ्याकडे शक्तिपाताचा एवढा अधिकार असतो. त्यामुळे शक्तिपात दीक्षेवरती आपण खूप मी कमीच बोलतो. आणि शक्तिपात हा असा ठरवून होत नाही. हा, जे कोणी व्यक्ती यामध्ये अधिकारी आहे ते संकल्पाने देखील शक्तिपाठ करतात. किंबहुना अशा लोकांना मी पाहिलेलं आहे, ओळखतो, ज्यांनी शक्तिपात केलेले आहे, असे वंदनीय सगळ्या गुरुवर्यांना मी ओळखतो, पाहिलेलं आहे. त्यामुळे तो त्यांचा अधिकाराचा भाग आहे. म्हणून शक्तिपात दीक्षा हा एक ही वेगळी प्रक्रिया असते. म्हणजे मांत्री दीक्षा, शक्तिपात दीक्षा आणि शांभवी दीक्षा या मुख्य दीक्षेच्या 3 प्रकार शास्त्रानुसार सांगितले गेले आणि ह्याच दीक्षेनुसार दीक्षा ही झाली पाहिजे. नक्कीच गुरुजी, आपल्या या चर्चेमधून आम्हाला समजलं की एक चांगला गुरु कोण असतो, त्याचे लक्षण काय आणि शास्त्र काय सांगते एका गुरु आणि शिष्याच्या या संबंधाबद्दल. मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही कोण, आपली लिनेज काय, आपले एक बेसिक क्वालिफिकेशन काय एका गुरु होण्यामागची, तर त्याबद्दल भरपूर जणांचे प्रश्न होते, तर प्लीज आम्हाला सांगा. खूप चांगला प्रश्न. मी पण एक साधकच आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा मी साधकच असणार आहे. परंतु हे ज्ञान गुरूंमुळे मिळालं आणि गुरूंमुळे हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आज मला असं वाटतं माझ्या गुरूंनी मला त्यासाठी त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज या पदावरती बसलेलो आहे. पण आम्ही देखील साधकच आहोत. आमची जी परंपरा आहे ही ब्रह्मविद्या संप्रदाय श्रीविद्येला म्हणतात. सोबत मुख्य श्रीविद्येमध्ये, श्रीविद्या परंपरेमध्ये अवधूत संप्रदाय आमचा आहे. दत्तावधूत संप्रदायामध्ये माझी दीक्षा आहे. श्रीविद्येमध्ये अनेको हजारो मंत्र असतात. तर जेव्हा तुम्ही श्रीविद्याचे अनेको क्रम पूर्ण करतात त्यावेळी तुम्हाला, आता काहींचं भविष्य सद्गुरूंना माहिती असतं, त्यांचं प्रारब्ध माहिती असतं, तर ह्या सगळ्या गोष्टीवरून गुरु तुम्हाला पूर्णाभिषेक नावाचा एक विधी असते किंवा हा एक टप्पा असतो साधकाच्या जीवनातला, त्याला शाक्त अभिषेक म्हणतात. मला अन्य परंपरेचं मला ज्ञान नाहीये, मी वारंवार सांगतो, पण श्रीविद्येमध्ये ज्यावेळी गुरु तुम्हाला पूर्णाभिषेक देतात, पूर्णाभिषेक करतात, तुम्हाला शाक्ताभिषेक होतो, त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तींना मंत्र देण्याचा अधिकार प्राप्त होतो. जी साधना तुम्ही स्वतः केलेली आहे, जे मंत्र तुम्ही स्वतः त्याचे परिश्रण केलेले आहेत आणि जो क्रम ठरलेला आहे तशाच क्रमदीक्षा देण्याचा अधिकार गुरु तुम्हाला देतात आणि तो त्या योगायोगाने, जगदंबेच्या कृपाने पूर्णाभिषेक जे काही पुण्य आहे ते आमच्या पदरी जगदंबेने घातलं. सद्गुरु कृपेमुळे आम्हाला ते मिळालेलं आहे. मुख्य आपली जी परंपरा आहे, मी अगोदर सांगितलं की दत्तावधूत संप्रदाय श्रीविद्या परंपरेमध्ये भुवनेश्वरी पीठम जे आहे पुदुकोट्टईला, हे माझे गुरु स्वामी प्रणवानंद अवधूत स्वामिंगल हे माझे गुरु आहेत. आणि तिथूनच मग माझे जे परमगुरु शांतातीतानंदनाथ, परमेष्ठी गुरु स्वयंप्रकाशानंदनाथ, इथून पासून तर चर्यानंदनाथ, श्रीविद्यानंदनाथ आद्य जगद्गुरु शंकराचार्यांपर्यंत ती गुरु परंपरा जाऊन पोहोचते. तर अशी ही आपली गुरु परंपरा.
तर गुरुजी, वळूया पुढील प्रश्नाकडे. माझा प्रश्न असा आहे की गुरुशी शिष्य जे असतात ते भावनिकरित्या खूप जास्त जोडले जातात आणि त्या भावनेच्या भरात प्रॉब्लेम असा होतो की त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा, त्यांच्या सामाजिक जीवनाचा ते जास्त निरीक्षण करतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर सुद्धा होतो. तर शिष्य आणि गुरूंसाठी तुम्ही काय मर्यादा द्याल की ज्याच्यामुळे तो जो द्वंद्व तयार होतो तो टळेल? जसं गुरूंना मर्यादा आहे तसं शिष्याला देखील मर्यादा शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे. किंबहुना एवढ्या जो वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानुसार मी या प्रश्नाचा थोडीशी उलगडण्याचा प्रयत्न करतो. शिष्याचे लक्षण जसे सांगितले, गुरूंचे लक्षण सांगितले, जसे आपल्या या युगामध्ये काय होत आहे सध्या तरी, की गुरु म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक कल्पना येते की गुरु म्हणजे कुठेतरी जंगलामध्ये बसलेला आहे, अगदी कुठेतरी डोंगर कपारीत बसलेला आहे. गुरु म्हणजे अगदी कोणत्याही जीवनाचा त्याच्यावरती परिणाम झालेला नाही आहे, खूप मोठा काही अष्टसिद्धी त्याला प्राप्त झालेले आहे वगैरे, ज्या काही अशा ज्या काही संकल्पना आहे हाच त्याच्या डोक्यात येतो, घेऊन येतो. आणि सोबत त्याला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीच त्याच्या जीवनामध्ये आपण जे काही करतो आहे, किंवा गुरुला कोणताच दोष नसावा तो गुरु, परंतु तसं नाही आहे. ठीक आहे, की बघा तुम्ही वेगवेगळे संप्रदाय घ्या, आपला सनातन हिंदू धर्म आहे, वैराग्याला जेवढं महत्व आहे तितकंच धर्म, अर्थ आदी या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. आणि श्रीविद्या परंपरेमध्ये गृहस्थ आश्रमी जेव्हा तुम्ही गुरु करता तेव्हा गृहस्थ आश्रम मध्ये असलेला जो काही व्यक्ती असेल, गुरु असेल, त्याला मर्यादा आहेच ना. त्याचंही व्यक्तिगत आयुष्य आहे, त्याचे परिवार आहे, त्या परिवारातले वेगवेगळे उत्सव आहेत, त्यांच्या काही परंपरा आहेत. वरतून सदैव गुरु काही त्याची एक वेशभूषा जी शिष्यांसमोर आहे, किंवा त्याचं जे काही आध्यात्मिक धार्मिक काम करताना आहे, त्यामुळे त्या मर्यादा आल्याच. परंतु सदैव त्याचं इतर, जसं गुरूंचाच रोल त्याच्या आयुष्यामध्ये नाहीये ना, तो कधी कुणाचा पती पण आहे, त्याला आपले जे काही घरातील व्यवहार आहे ते सांभाळणं गरजेचं आहे. तो कुणाचा भाऊ आहे, तो कुणाचा काका आहे, तो त्याच्यावरती पारिवारिक जबाबदारी आहे. आणि या पारिवारिक जबाबदारी सांभाळताना त्याला अगदी सर्वसामान्यासारखं वागणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा शिष्य अवलोकन करणं सुरू करतात, तर मग कुठेतरी त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतो. म्हणून ह्या द्वंद्वापासून वाचण्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाकावं लागेल की गुरु म्हणजे काही जंगलामध्ये बसलेला नाहीये, तेही एक व्यक्ती आहे. आणि माणूस म्हटलं की त्याच्यामध्ये सुद्धा चुका होऊ शकतात, आणि तो व्यक्ती फक्त चुकांचं जे काही प्रमाण आहे ते कुठेतरी त्याचं कमी झालेलं आहे, म्हणून तो त्या पदावरती आहे. याचा अर्थ असा काहीच नाहीये की त्याच्याकडून कधी चुकी होऊ शकत नाही, त्याला कधी राग येऊ शकत नाही, असं काही नाहीये. तो एक एक टप्पा त्याचा ओलांडतोय, आणि आपल्याला पण तो ओलांडून पुढे जायचा आहे. प्रत्येकाचा एक स्वभाव असू शकतो, त्या स्वभावातून आपल्याला पुढचं जे काही मार्गक्रमण आहे ते करत राहायचं आपल्याला गरजेचं असतं. सोबत जेव्हा लोक प्रायव्हेट लाईफ मध्ये इंटरफेअर गुरूंच्या करतात, त्यामुळे मनामध्ये जास्त त्यांना त्रास होतो. तर तसं न करता तुमचं जे काही काम आहे, तुम्हाला गुरुने काय शिकवलेलं आहे, तुमची साधना, मंत्रजप, त्यावरती आपल्याला समर्पण भावनेनं ते काम करायचंय. नसेल की काय करतायत. आणि जसं शिष्याला मर्यादा सांगितल्या, तसं मी अगोदरही सांगितलं की तशा गुरूंनाही मर्यादा आहे. जर कधी गुरूंचं चारित्र्य खराब असेल, किंवा त्याने काही चुकीचे काम करत असेल, किंवा जे शास्त्र बाह्य त्याचं आचरण तुम्हाला वाटत असेल, किंवा नॉनव्हेज खातोय, तो ड्रिंक करतोय, किंवा पुन्हा काय असेल नसेल, जे तुमच्या ज्या काही मर्यादा आहे, सामाजिक मर्यादा, जर कधी तो कुठे ना कुठेतरी त्या तुटत असेल, तर त्या ठिकाणी गुरुला ते सांभाळावं लागतं, आम्हाला पण ते सांभाळावं लागतं. परंतु प्रत्येक मर्यादा सांभाळत असताना शिष्याने सुद्धा एक विचार करायचा असतो की आपल्याला काय दिलेलं आहे. गुरुचं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे आणि धार्मिक आयुष्य वेगळं आहे, आध्यात्मिक आयुष्य वेगळं आहे. या दोन्हींमध्ये एक समतोल गुरुलाही साधायचा आहे, तसा शिष्याला सुद्धा साधायचा आहे. नंतर तुम्ही प्रश्न विचारला की गुरुच्या मानवीय मर्यादा. खूप चांगला हा प्रश्न होता. शिष्याला फक्त साधकाला मंत्र देणं हे गुरुचं काम नाहीये. त्याच्या जीवनामध्ये गुरु काय आला आहे की तो कुठे चुकतो आहे, त्याने कोणते निर्णय घ्यावे. जर कधी तो तेवढे निर्णय देण्यासाठी सक्षम असेल, आध्यात्मिक असेल किंवा व्यावहारिक असेल, तर त्याला निर्णय घेणं गुरूंचं त्याचं काम आहे. परंतु तो म्हणत असेल की नाही, मला सगळं पर्सनलच सगळ्या गोष्टी वरती गुरु प्रत्येक वेळी मर्यादा असल्या कारणाने आध्यात्मिक व्यक्ती त्यावरती चिंतन नाही देऊ शकत, नाही त्याला जास्त बोलू शकत.
शिष्याचं मेन उद्देश हा असला पाहिजे की मला माझ्या साधनेमध्ये पुढे कसं जायचं आहे, मला एखादी विधी शिकायची आहे, मला एखादी क्रम पूर्ण करायचे, त्याचं ज्ञान देण्यासाठी गुरु बंधनकारक आहे. तुमच्या सांसारिक अडचणीसाठी वारंवार गुरु तुम्हाला मदत नाही करत, कारण की हे तर गुरुमंडलची कृपा, देवतेची कृपा आहे की जेणेकरून शिष्याच्या आयुष्यातल्या सर्व समस्या त्याच्या साधनेतून जाणार आहे. परंतु त्या गुरुला देखील मानवी मर्यादा आहे की तुम्ही गुरु केलं की तुमच्या आयुष्यात कोणतीच समस्या येणार नाही, अडचणी येणार नाही. किंवा काही लोक असे आरोप करतात की गुरु केला म्हणून आमच्या आयुष्यामध्ये उलट झालं. या सगळ्या भ्रामक कल्पना आहे. मानवीय मर्यादा शिष्याला पण आहे, मानवीय मर्यादा गुरूंना पण आहे, आणि मानवीय मर्यादा देवतेंना सुद्धा आहे. प्रभू श्री रामचंद्र पूर्ण पुरुषोत्तम असून देखीलही त्यांनी मानवीय मर्यादा सांभाळली. मग गुरूंना देखील मानवीय मर्यादा सांभाळायच्या असतात. जितके संकट त्यांच्या आयुष्यात आहेत, शिष्याच्या आयुष्यात आहेत, तसेच संकट गुरूंच्या आयुष्यात किंबहुना जास्त संकट गुरूंच्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि तोच व्यक्ती, तीच साधना, व्यवस्थित मार्ग त्यामधून काढून त्या पदापर्यंत पोहोचला असतो. म्हणून वैयक्तिक आयुष्यामध्ये शिष्यांनी थोडंसं लक्ष कमी न देता आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. तर गुरुजी, काही जणांचा असा प्रश्न असतो की जितकं जास्त शिष्य साधना करतात त्याचा गुरुला तितकाच जास्त फायदा होतो. आणि असंही म्हणतात की जर शिष्यांची संख्या झपाट्याने वाढते तर मे बी गुरुंकडे काहीतरी सिद्धी असावी. तर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. यावरती मी उत्तर देईल की असं काही नाही. ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत, भ्रांती आहेत. जेव्हा बघा, नक्कीच गुरुला त्याचं आध्यात्मिक पुण्य भेटणार आहे, परंतु आपल्याला कर्माचा सिद्धांत समजणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला तुम्ही साधना दिलेली त्याचंही व्यक्तिगत कर्म आहे, आणि ज्याने साधना दिली त्याचंही व्यक्तिगत कर्म आहे. असं जर कधी असतं तर कधी कर्माचा सिद्धांत बदललाच नसता की नाही माझा शिष्य साधना करतोय आणि गुरुला त्याचा प्रॉफिट होत आहे. नाही, ही चुकीची धारणा आहे, अत्यंत चुकीची आहे. तर जशी आपल्या शरीरावरती बुरशी लागते, तर मला असं वाटतं या बौद्धिक ज्या बुद्धीला जेव्हा असे ग्रहण लागतं त्यावेळी असे विचार येतात. तसं नाही आहे काही. गुरुचं कर्म हे वेगळं आहे, शिष्याचं कर्म वेगळं आहे. निश्चितच गुरुने जर कधी आपली साधना व्यवस्थित केलेली नसेल तर त्याचा परिणाम शिष्याला पण भोगावा लागणार आहे आणि गुरुंना देखील भोगावा लागणार आहे. परंतु जर कधी साधकाने आपली साधना चांगलीरित्या नाही केली तर साधकालाच त्याचं पुण्य अधिक मिळणार आहे. हे सर्व काही त्याच्या स्वतःच्या कर्मावरती आणि स्वतःच्या साधनेवरती, विश्वासावरती, भावनेवरती डिपेंड आहे. देवता कशी प्रसन्न होणार आहे त्याच्या व्यक्तिगतावरती डिपेंड आहे. वरतून तुम्ही सांगितलं की काही सिद्धी वगैरे असं करून शिष्य येत नाही. काही लोक येत असतील तिथे भूतप्रेतांची त्यांच्याकडे सिद्धी असतील, ते त्यांच्याकडे असू देत, पण आपल्याकडे असा कोणताही प्रकार नाही. अशा जर कधी सिद्धी करून लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करत असाल तर ते तात्पुरतं असतं, ते आयुष्यभर काही सोबत येत नाही. आणि खरा गुरु ज्याने जो तुम्हाला देवतेशी कनेक्ट करतोय तो अशा यक्षिणी सिद्धीची किंवा अशा कोणत्या तरी तांत्रिक सिद्धी करणारच असणार नाही. तो भूताप्रेताशीच कनेक्ट करेल, तो देवाशी कशाला कनेक्ट करेल. त्यामुळे ह्या सगळ्या भ्रामक कल्पनेपासून आपण वाचलं पाहिजे. असं काही नाही होत. हा, जर कधी शिष्य चुकीच्या मार्गाने जातो आहे, चुकीचं कर्म करतोय, तर त्याचं पातक गुरुला भोगावं लागतं. म्हणून ही एक मार्ग आहे. अशाही घटना आहेत. परंतु साधकाचं वेगळं कर्म आहे, शिष्याचं वेगळं कर्म आहे आणि गुरूंचं वेगळं कर्म आहे. यामध्ये कन्फ्युजन ठेवता आलं नाही पाहिजे. आणि गुरुजी, आपल्याला एक मेल आलेला, त्यात एका जणाने लिहिलेलं की जसं श्रीविद्या ही जी साधना आहे त्यामुळे आर्थिक फायदा देखील होतो आणि ती अपेक्षा ठेवून भरपूर जण येतात आणि आय थिंक त्यात काही वाईटही नाहीये. बट त्याने असं लिहिलेलं की काही तांत्रिक साधना, काही सिद्धी अशा आहे की ज्या खूप लवकर भेटणार आणि खूप जास्त पटीने तो जो आर्थिक फायदा आहे तो त्याला भेटणार. तर मग या सिद्धी असतात का? आणि जर असेल तर मग जर त्याने इतका चांगला जोरात फायदा होतोय तर इन्स्टेड की आपण इतकी दीर्घ साधना करू, डायरेक्ट त्या सिद्धीला जाऊन तो फायदा घेणं, इज इट वर्थ? नाही, असं काहीच नाही होत आहे. हे चुकीच्या कल्पना आहे. कृपया ह्या सगळ्या अंधश्रद्धेवर पासून आपण थोडंसं अलिप्त राहावं.
श्रीविद्या साधना ही भोग आणि मोक्ष देणारी साधना आहे, परंतु ते माणसाचं आत्म उत्कर्ष, त्याचं स्वतःचं जीवनाचं परिवर्तन करणारी ही साधना आहे. त्याच्यातल्या काही साधना आहेत की ज्या तुम्हाला फलदायी ठरतात, तीव्र फलदायी ठरतात, पण असं काही नाही की लगेच तुमच्यासमोर कोणती यक्षिणी आली, कोणती अप्सरा आली आणि तिने प्रसाद म्हणून काही पैसा दिला. ह्या चुकीच्या भ्रामक कल्पना आहे. असं काही श्रीविद्येमध्ये होत नाही. श्रीविद्या किंवा तंत्र साधना ही फक्त तुम्हाला त्या जी देवता आहे, जे तुमचं आत्म प्रकाश आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रशास्त्र आहे, ना की अशा फालतू छोट्या मोठ्या गोष्टी. अन्य काही याच्यामध्ये प्रावधान दिलेले असतील, काही शास्त्रात तसा उल्लेखही आहे, भूत प्रेत अप्सरा यक्षिणी किन्नर साधना गंधर्व साधना, पण ते 4 दिन की चांदनी और अंधेरी रात. मला असं वाटतं तसं काही नाही. श्रीविद्येमध्ये असं काहीही होत नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी बदलत असतात, हे पण तितकंच करा. साधना सुरू असताना भरपूर शिष्यांवर बाहेरील काही इन्फ्लुएन्स होतो, किंवा कोणीतरी त्यांना सांगतं की तुमचे गुरु असे तसे, आणि त्यांच्या मनात एक शंका तयार होते की आपण बरोबर वाटेवर चालतोय की काय, किंवा जे गुरूंना आपण फॉलो करतोय ते तितके क्वालिफाईड आहे की ते फेक तर नाहीये, असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. आणि अधिकार नाहीये. हो, अधिकार नाही. सो अशा वेळेला ते तिरस्कार करायला लागतात, किंवा दुसऱ्या लोकांना सुद्धा ते पथभ्रष्ट करायला भाग पाडतात. तर मग अशा वेळी तुम्ही काय सुचवाल? मी यावरती सांगेल, आणि ही तर आजचा जो प्रश्न विचारला ही काळाची गरज आहे. यातून मी काय, प्रत्येक जे काही मोठे गुरु आहेत त्यांना जावं लागतं. तर जेव्हा तुम्ही दीक्षेसाठी येतात किंवा तुम्ही एखाद्या गुरूंना गुरु मानतात, त्यावेळी कुठेतरी तुम्ही आकर्षण तुमच्यामध्ये असतं. ठीक आहे, की ह्या गुरूंनी तुम्ही कुठेतरी इन्स्टावरती काहीतरी रील पाहिलेले असतात, काही गोष्टी असतात, तेव्हा तुम्ही त्या गुरूंपर्यंत पोहोचतात. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात अगोदर तुम्ही गुरु करताना थोडंसं शांत आणि विवेक बुद्धी ठेवून तुम्ही सर्वात अगोदर गुरु निवडावा. भले त्याला 1 वर्ष लागोत, 2 वर्ष लागोत, 3 वर्ष लागू देत, किंवा अगदी शेवटच्या क्षणाला तुम्हाला गुरु भेटू देत. घाई गडबड करू नका. सर्वात अगोदर तुम्हाला काय हिस्ट्री घ्यायची आहे, तुम्हाला काय अनुभव घ्यायचा आहे, तो अनुभव तुम्ही घ्या. नंतर मात्र तुम्ही गुरु करा. वरतून अध्यात्मामध्ये, तंत्रशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही विद्येचं जेव्हा तुमच्या जीवनामध्ये पदार्पण होतं, तर ते तुमच्या आतले जो काही घाण आहे, मल आहे, कार्मिक मल आहे, भावनिक मल आहे, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, द्वेष, याचं निराकरणसाठी तुम्ही अध्यात्मात आला आहात. पण काय होतं, काही साधक असे असतात की ते गुरुलाच लांछन लावतात. उदाहरणार्थ, की एखाद्या गुरुंनी बघा, गुरुमार्ग फोटोतले गुरु खूप सोपे आहेत, कारण की ते बोलत नाही. दगडाचा गुरु सुद्धा खूप सोपा, कारण की तो सत्य बोलत नाही. पण जेव्हा एखादी मानवीय गुरु तुमच्या आयुष्यामध्ये येतो, तो तुमच्या चुका तुम्हाला सांगतो. आणि यामध्ये बऱ्याच वेळा लोकांना असं असतं की त्यांची स्वतंत्र बुद्धी असते, त्यांनी स्वतः मनामध्ये काही परिमाण ठरवलेले असतात, आणि त्या बेसमध्ये त्यांच्या डायग्राम मध्ये ती व्यक्ती बसत नाही. मग कुठेतरी त्यांचा अहंकार दाखवला जातो, आणि अहंकार दाखवला गेला, आपला स्वार्थाची पूर्ती नाही झाली की ते गुरूंवरती ब्लेम करतात. म्हणून अशा लोकांपासून आपल्याला थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे. आणि मी असं म्हणतो की जेव्हा आपल्याच परंपरेत किंवा अन्य कोणत्या परंपरेतील व्यक्ती पुढे जात असेल, तर राजकारण हे सगळ्यात अगोदर सुरू होतं. ज्या ठिकाणी शक्ती आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार होणारच होणार आहे. मग जे काही सोबतचे साधक असतात, मित्र परिवार असतात, साधक वर्गातले लोक असतात, की आमचं अजून काही नाही, हा व्यक्ती पुढे कसा जातो, मग त्यांच्या मनातला तो जो काही द्वेष आहे तो शेवटी वाईट गोष्टींच्या माध्यमातून बाहेर पडतो. आणि अशा गोष्टीतून मला खूप वर्षापासून सामोरं जावं लागतं की बरेच लोक ज्यांना मी कधी भेटलेलो पण नाही, ज्यांना मी पाहिलेलं नाहीये, किंबहुना त्यांचा काही स्वार्थ माझ्यापासून पूर्ण नाही झाला, ते चुकीच्या गोष्टी पसरवतात. हे समाजाचं लक्षणच आहे. म्हणून तुम्ही गुरु करत असताना तुमच्या आयुष्यामधले आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला आली का, तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे त्याचा तुम्हाला अनुभूती आली का, याच्यावरती तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. तुमची विवेक बुद्धी कोणाकडे गहाण न ठेवता स्वतःच्या तार्किकतेतून तुम्ही व्यवस्थित निर्णय घेतला पाहिजे. आणि बुद्धीच्या पलीकडचा विषय अध्यात्म आहे, श्रीविद्या आहे, तंत्र आहे. मग तुम्ही तुमची बुद्धी तर खुंटीत पण असू शकते ना,
पूर्वग्रह दूषित भावना तुमच्या मनामध्ये असू शकतात ना, तुमच्या आयुष्यामध्ये आलेले चुकीचे गुरु लोकांचा अनुभव तुमच्या पाठीशी पण असू शकतो ना, त्यानुसारच तुम्ही समोरच्या व्यक्तीला डायग्नोस करू शकतात, त्याला बघू शकतात, अनालिसिस तुमचं असू शकेल, ते चांगलंही असेल ते वाईटही असेल. म्हणून तर्क केव्हाही योग्य आहे, पण कुतर्क बुद्धी जर कधी असेल तर अशा बुद्धीपासून तुम्ही सगळ्यात अगोदर शांत राहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही दीक्षा घेता तर तुम्हाला दीक्षा ही तुमच्या शरीराला झालेली नाहीये, तुमच्या आत्म्याला दीक्षा झालेली आहे. म्हणून कोण काय बोलतं ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं स्वतःचा आत्मा तुम्हाला काय सांगतो. तुम्हाला गुरुजींनी सांगितलं का की तुम्ही दारू प्या, तुम्हाला गुरुजींनी सांगितलं का की तुम्ही चारित्र्यहीन वागा, किंवा तुमच्या सोबत असं काही गैरव्यवहार झाला का, मग तो पैशाचा असो, म्हणजे आर्थिक असो, भावनिक असो अथवा शारीरिक असो, या गोष्टीची तुम्ही त्या गोष्टी तुम्ही टॅली करा. तुमच्याकडे काही तुम्हाला फसवल्या गेलंय का, तुम्हाला कोणत्या गोष्टी योग्य पद्धतीने दिल्या गेल्या नाही आहेत का, या गोष्टीचा जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला मार्ग भेटतो. आणि साधक हा केव्हाही भ्रमित होत नाही. जेव्हा वावठळ येतं तेव्हा पालापाचोळा अगोदर उठतो. ठीक आहे, मग असं छोटे मोठे जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये असे वावठळ साधकांच्या आयुष्यात आलात तर जर कधी तुम्ही त्याच्यातून तुम्ही पथभ्रष्ट होत असाल तर तुम्ही पालापाचोळाच आहे, तुम्ही कधी वृक्ष झालेला नाही आहात. म्हणून साधकाने विवेक बुद्धी ठेवावी, गुरुवरती पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवावा. बाकी तर दुनिया मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना, मोठ्या मोठ्या मंत्र्यांना, मोठ्या मोठ्या राजांना, इव्हन मोठे मोठे देवाधिकांवरती सुद्धा प्रश्न उचलणारा समाज आहे. म्हणून तुम्हाला काय वाटतं हा तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे, आणि तो निर्णय घेऊनच माणसाने साधण्याच्या मार्गामध्ये आलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनासाठी आणि वेळेसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी. आणि माझ्या बऱ्याच अशा प्रश्नांचं निराकरणात झालेलं आहे. इवन जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुमचेही असे काही प्रश्न असतील तर तुम्ही दिलेल्या मेलवर त्याला लिहा आणि आम्हाला पाठवा. तसेच तुम्ही कमेंटसुद्धा करू शकतात की तुमचा काही प्रश्न असेल, त्यावर आम्ही गुरुजींशी संवाद साधू आणि त्याचं निराकरण आणि उत्तर मिळवू. थँक्यू. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः.